नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गोडधोड आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रवा गुळाची सांजोरी। तर ती कशी बनवायची ते आपण बघूयात। एका बाउलमध्ये आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। आपण गुळही किसून घेणार आहोत आणि 4 ते 5 वेलची सोलून घेतलेली आहे। दुसऱ्या बाउलमध्ये आपण 2 वाटी रवा घेणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं, सोललेली वेलची एकत्र मिक्स करून पेस्ट करून घ्यायची आहे। त्याची छान अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे। त्या कढईमध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊया। त्यासोबत तयार केलेली पेस्ट आपण त्यामध्ये टाकूयात व 1 वाटी गूळ आपण त्यामध्ये ॲड करूया। सगळं एकत्र मिश्रण मिक्स करून घेऊयात। गूळ छान असं त्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्यानंतर चिमूटभर मीठ आपण त्यामध्ये टाकूया व 1 टेबलस्पून तूप आपण त्यामध्ये टाकूया। मिश्रण एकजीव करून घेऊया। आपण छान असं त्याला उकळवून घेऊया। एकदा का उकळ आली की त्यामध्ये आपण 2 वाटी रवा टाकूया व परत एकदा एकत्र मिक्स करून घेऊया। नंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून मिश्रण एकत्र करून दोन ते 3 मिनिटं आपण वाफवून घेऊया। वाफवून झालेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया व थंड झाल्यावर ते छान असं मळून घेऊया। मळलेल्या पिठाचे आपण आता गोळे करून घेणार आहोत। ते आपण वड्यासारखे थोडेसे चपटे करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण हे गोळे तयार करून घेतले आहेत। त्याला आता आपण वरून तीळ लावून घेणार आहोत। तुम्ही तीळ पिठामध्ये मिक्स केलं तरी चालेल किंवा वरून नाही लावलं तरी चालू शकतं। आता एका कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यावर एक एक केलेली सांजोरी आपण त्या तेलामध्ये सोडूया। बघा आपली सांजोरी किती छान गोल फुलत आहे। ती छान अशी लालसर होईपर्यंत तळून घेऊया। छान अशी तळून झाल्यावरती आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया। आपली सांजोरी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।